हॅलो गाईस, तर आपण कर्नाटकातील बिदर मंदिरामध्ये जाणार आहोत आणि इथे एक ना असं मंदिर आहे जिथं दर्शन घ्यायला तुम्हाला थेट पाण्यातून जावं लागतं. हो, तिथं ना पूर्ण कमरेपेक्षा पण खूप वरपर्यंत पाणी असतं आणि त्या पाण्यातूनच भगवानांचं दर्शन मिळतं. हे आहे प्रसिद्ध नरसिम्हा केव टेम्पल आणि पुढे मी तुम्हाला पूर्ण अनुभव दाखवणार आहे. आत कसं जायचं, पाण्यातून मार्ग कसा आहे आणि शेवटी दर्शन कसं मिळतं, त्यासाठी हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर ना फायनली आम्ही त्याच मंदिरासाठी जाण्यासाठी निघालेलो आहे, जे की बिदरमध्ये मंदिर आहे आणि आपल्याला पाण्यातून दर्शन घ्यायचं आहे. आता जाता जाता आम्हाला रस्त्यावरती ना अशी काही गुरंढोरं दिसली आणि अशी गुरंढोरं ना शहरामध्ये दिसली की खूप जास्त आनंद होतो. कारण अशी जी गुरंढोरं आहेत ना, ते आपल्याला गावाकडे खूप बघायला मिळतात आणि गावाकडची खूप आठवण येत असते. आता ते सगळं झाल्यानंतर आम्ही त्या मंदिरात पोहोचलो आणि हे जे आहे ना, हे एंट्री गेट आहे. इथंच आपल्याला ना त्या मंदिरासाठीचं तिकीट काढायचं आहे. म्हणूनच आता आम्ही तिकीट वगैरे काढून इथं पार्किंगसाठी जागा शोधत आहोत. पार्किंग वगैरे केलेले आहे इथे आता. हॅलो गाईज, आम्ही आलेलो आहोत कर्नाटकच्या नरसिंहा मंदिरला. हे आहे बिदरमध्ये. तर आम्ही सगळं आतमध्ये जाणार आहोत आणि हे मंदिर जे आहे ते पाण्यामध्ये मंदिर आहे. खूप भारी मंदिर आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आम्ही इथे चप्पल काढायसाठी थांबलेलो आहे. तिकीट काउंटर आहे, तर आम्ही इथं तिकीट काढण्यासाठी आलेलो आहे. आणि खरंच हे मंदिर आहे ना, ते खरंच खूप छान आहे. त्या मंदिरात जाताना ना पाण्यातून जावं लागतं. आपल्या कमरेपेक्षा पण जास्त वरती पाणी असतं आणि ह्या पाण्यातून आपल्याला ह्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि हे बघा, नरसिंहा देवस्थान आहे. हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण आम्ही तुम्हाला सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ह्याच्यामध्ये ना पाण्यातून जायचं आहे आपल्याला, तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथं दर्शनासाठी लागलेली रांग आहे. हे बघा, भारी आहे मंदिर वगैरे, देवस्थान छान आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर इथं लगेज रूम सुद्धा आहे. आम्ही सगळं सामान आता इथे ठेवून मंदिरामध्ये जाणार आहोत. हे बघा, इथं कसलं लगेज रूम आहे. आणि हे बघा, हे बघा, देवळासाठी लागलेली रांग आहे दर्शनासाठी. आणि हे पाण्यातून घेण्याचं दर्शन आहे. खूप भारी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे कर्नाटक तुम्हाला इथं वरती दिसत असेल ना, नरसिंहा देवस्थान, श्री नरसिंहा देवस्थान. तर हे बिदरमधलं आहे. मी तिकीट वगैरे काढलेलं काउंटर आहे. तर लगेज रूम आहे, जिथे की आपलं सामान वगैरे आपण ठेवू शकतो. चेंजिंग रूम्स वगैरे पण आहेत. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, एवढी सारी गर्दी आहे. मी अशा दर्शन लाईन हे बघा, आम्ही आलेलो आहे त्या मंदिरामध्ये आणि आम्ही आता लाईनमध्ये उभा राहिलो आहे. तर एवढी मोठी लाईन ते लागलेली आहे. अशा एवढ्या मोठ्या लाईनमधून आम्ही आता दर्शनासाठी चाललेलो आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की. आणि फायनली आम्ही आता इथून आतमध्ये एंट्री करत आहोत. बघा, एवढीच माणसं सोडलेली आहेत आतमध्ये. आता पाण्यामधून दर्शन आहे. तर आता आमचा नंबर, इथं सगळ्यात पहिला आमचाच नंबर आहे. इथे बघा, एवढी माणसं आतमध्ये सोडलेली आहेत. आता आमचाच नंबर पहिला असणार आहे. आणि आम्ही पाण्यातून आम्ही पाण्यातून आता दर्शन घेणार आहे. आतमध्ये पाणीच पाणी आहे सगळं. तर बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ. हे बघा, आम्ही तर थांबलेलो. बघ, इथंच आहे ती आले हळूहळू.
हे बघा आम्ही आलेलो आहे आमच्या मॅडमला मोबाईल गेला असं केव्हा आहे बघा असं दिसेल तुम्हाला ते आमच्या मॅडम बघा कसं चालले गोविंदा 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 अरे शॉर्ट सर्किट हो जाएगा ऊपर क्यों पानी उड़ा रहा है हॅलो काय जे बघा आमच्या मॅडम एक्सायटेड आहेत सो एक्सायटेड आम्ही दर्शन घेऊन आत्ताच बाहेर आलो आहे बघा बघा आलो आम्ही नरसिंहस्वामी मंदिरातून बाहेर आलो दर्शन हे असं पूर्ण केवमध्ये आहे मंदिर बाहेर आलेलो आहे तर म्हटलं चला काहीतरी थोडंफार शॉपिंग वगैरे करूया तिथं काय धागा वगैरे कुठला आवडला तर ते पण घेऊयात म्हणून आम्ही ते छान अशी शॉपिंग करत आहोत आणि कसं वाटलं हा ब्लॉग कमेंट करून सांगा आणि कसं वाटलं हे पाण्यातलं दर्शन ते पण कमेंट करून सांगा आम्ही थोडंफार आता काहीतरी सामान घेतो आणि फायनली आम्ही आता घरी जाणार आहोत हे असं काहीच इथं शॉपिंग वगैरे आहे भारी आहे शॉपिंगला इथं थोडंफार म्हटलं काहीतरी घ्यावं म्हणूनच आम्ही इथं थांबलेलो आहोत आणि हे आहे बिदरचं मंदिर मी तुम्हाला दाखवलं आणि हेच होतं पाण्यातून दर्शन खूप भारी आहे इथून पाण्यातलं दर्शन वगैरे जे सगळं आहे ना ते खूप म्हणजे खूपच भारी आहे इथं दर्शन इथं थोडंफार लहान मुलांसाठी खेळणी वगैरे आहेत शॉपिंगसाठी इथं धागेज वगैरे भरपूर सारे आहेत आणि भारी वाटलं हे पाण्यातलं दर्शन आहे तुम्ही जर तर आता ना आम्हाला जराशी भूक लागलेली आहे म्हणूनच आम्ही त्यांना म्हटलं थोडं भेळ वगैरे काहीतरी खावं इथं फ्रूट्स बॉल वगैरे सगळं आहे भेळ वगैरे थोडं खावावं म्हटलं चला नुसतं पायनॅपल देणार नाहीत ना ते घेऊयात ते एक पायनॅपल छान लागतं पायनॅपल पण इथे आम्ही भेळ घ्यायला थांबलेलो आहोत आता म्हटलं थोडं काहीतरी नॉर्मली खावावं म्हणून भेळ घेऊयात आणि इकडे अननस घेऊयात का मग
तर आम्ही थोडंसं म्हणलं काहीतरी खावावं म्हणून इथं थांबलेलो आहोत. काय घेतलंय बाप? वेळ घेतली. हे बघा इथं आम्ही भेळ घेतलेली आहे. तर भेळच खाण्यासाठी थांबलेलो आहे. तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला मला ना कॉमेंट करून सांगा. शॉपिंग वगैरे झाली, म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊन घेऊयात म्हणूनच आम्ही थांबलेलो होतो. म्हटलं तर खाऊयात आणि मग माघारी निघूयात. तर आता ना आम्हाला इथे एक छोटं बाळ दिसलं होतं आणि त्याला त्याचे आजोबा असे सांगत होते आम्हाला की त्यांच्या भाषेमध्ये बोलत होते ते की त्याला रेड गाडी खूप आवडते, लाल कलरची गाडी आवडते म्हणून ते त्या गाडीवरून उतरतच तर नव्हतं. हॅलो गाईज, तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की बिदरमध्येच हे एक देवस्थान आहे. तर आमचं इथं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. तर आम्ही घरी जाणार आहोत. थोडंसं काहीतरी म्हटलं फ्रूट्स वगैरेच खावावेत आणि मग संध्याकाळीच काहीतरी नॉर्मल जेवण करावं. तर त्याच्यासाठी आम्ही छान असं आमचं दर्शन वगैरे झालं. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. कसं वाटलं आम्ही जे पाण्यातून दर्शन वगैरे आमचं झालं ते दर्शन वगैरे तुम्हाला कसं वाटलं, कसा वाटला ब्लॉग कॉमेंट करून सांगा. आणि जर खरंच तुम्हाला हा मनापासून ब्लॉग आपला आवडला असेल ना तर अशाच नवनवीन ब्लॉगसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असंच मी नवीन जिथे जिथे कुठे फिरायला जाईन तसेच तुमच्यासोबत मी नवीन व्हिडिओ शेअर करायला विसरणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्ही थोडीफार शॉपिंग वगैरे केली आणि आता आम्ही फायनली घरी जाणार आहोत. तर बाय बाय, टेक केअर. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. आत्ता आमचं ना दर्शन वगैरे झालं आणि फायनली आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. आणि हा जवळजवळ ना अडीच ते 3 तासाचा पल्ला आहे. आम्ही हैदराबादवरून कर्नाटक स्टेटमध्ये आलेलो आहोत आणि फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे. आता जवळजवळ 5 वाजलेले आहेत आणि आम्ही फायनली घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. आणि एवढा सारा सगळा अंधार पडलेला आहे म्हणूनच थोडं म्हटलं गार काहीतरी आईस्क्रीम वगैरे खावं आणि मगच घरी जावं. मग आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, कसं वाटलं दर्शन वगैरे तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर खरंच हा मनापासून ब्लॉग आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा सपोर्ट आहे ना तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही. भेटू अशाच नवीन ब्लॉग्सवर. बाय बाय.